अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सत्यनारायण पूजा करत असताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे. अर्थात श्रावण महिन्यामध्ये आपण ज्यावेळी 1, 5, 7, 11 किंवा त्यापेक्षा जास्त 51, 108 असे सत्यनारायण पूजा घालत असताना घरच्या घरी आपण नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपला कोणत्याही प्रकारे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की एक सत्यनारायण पूजा कधी पूर्ण होते. अर्थात आपण एक सत्यनारायण पूजा पूर्ण झाली असे केव्हा म्हणतो हे अगोदर जाणून घेणे गरजेचे आहे. एक सत्यनारायण पूजा तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी आपण सत्यनारायण पूजेची विधिवत मांडणी करतो. अर्थात चौरंग मांडून त्यावर शुभ्र वस्त्र मांडून शुभ्र वस्त्र घालून आंब्याच्या डहाळी लावून तसेच सत्यनारायण पूजेसाठी ज्या ज्या देवी देवतांची आपल्याला स्थापना करायची आहे त्या देवी देवतांची विधिवत आपण स्थापना करतो. अर्थात गणपती बाप्पा, कुलदेवी ही वरुण देवता, याचबरोबर बाळकृष्ण देवतेची पण आपण विधिवत पूजा करतो आणि सत्यनारायण देवतेची पण विधिवत पूजा करतो. आणि याचबरोबर या सर्व देवी देवतांना आपण प्रसाद दाखवत असतो. अर्थात बाळकृष्ण देवतेला आपण न चुकता शिऱ्याचा नैवेद्य हा दाखवत असतो. सत्यनारायण पूजेची विधिवत मांडणी करून विधिवत पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण सत्यनारायण पूजा विधीची जी पोथी आहे त्यामधील आपण 5 अध्याय वाचत असतो. अर्थात या अध्यायामधील आपण 5 अध्याय वाचतो आणि यानंतर सत्यनारायण देवतेची न चुकता आरती करतो. आणि यानंतर आपल्या घरात जो काही नैवेद्य शिजवला जातो तो नैवेद्य आपण सत्यनारायण देवतेला दाखवत असतो आणि तेव्हाच आपली एक सत्यनारायण पूजा ही पार पडत असते. मग आपण ज्यावेळी 5, 7, 11 असे सत्यनारायण पूजा घालण्याचा ज्यावेळी संकल्प सोडतो पहिल्या दिवशी, तेव्हा आपल्याला नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर जे लोक एक सत्यनारायणाच्या ऐवजी सलग 5, 7, 11, 51, 21 किंवा 108 अशी पूजा जर ते सलग घालणार असेल तर त्या लोकांनी काय करायचं आहे नेमकं आणि कोणती काळजी घ्यायची हेच आपण जाणून घेणार आहोत. जे लोक 5 किंवा 7 किंवा 11 असे सलग सत्यनारायण पूजा घालणार आहेत त्या लोकांनी काय करायचं आहे की आपण पहिल्या दिवशी जी सत्यनारायण पूजेसाठी चौरंगावर मांडणी करतो ती मांडणी हलवायची नाही आहे. ती मांडणी न हलवता आपल्याला दररोज त्या मांडणीवरील जमा झालेली धूळ साफ करून घ्यायची आहे. आदल्या दिवशीची फुलं जी खराब झालेली आहेत, कोमजलेली आहेत ती काढून घ्यायची आहेत. सुपारीला अर्थात गणपती बाप्पा, कुलदेवी आणि वरुण देवतेच्या सुपारीला रोज अभिषेक झाला पाहिजे. रोज अभिषेक घालायचा. अभिषेक झाल्यानंतर सुपारी पुसून त्या तिघांची पण तिन्ही सुपाऱ्यांची विधिवत पूजा करायची आहे. तसेच रोज बाळकृष्ण देवतेचा अभिषेक झाला पाहिजे आणि बाळकृष्ण देवतेच्या मूर्तीची रोज विधिवत पूजा झाली पाहिजे. याचबरोबर सत्यनारायण देवतेचा फोटोसुद्धा रोज स्वच्छ पुसून घेतला पाहिजे आणि त्यांची पण विधिवत पूजा ही रोज झाली पाहिजे. याचबरोबर रोज न चुकता आपल्याला सत्यनारायणाच्या पूजाविधीमधील हे या पुस्तकातील 5 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत. रोज यामधले 5 अध्याय वाचायचे आहेत आणि रोज आरती ही सत्यनारायण देवतेची झालीच पाहिजे. याचबरोबर शिऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला रोज दाखवायचा आहे कारण आपण सलग सत्यनारायण घालणार आहोत. अर्थात रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता शिऱ्याचा नैवेद्य रोज जर आपल्या घरी होत असेल तर रोज कोण खाणार नाही. शिऱ्याचा नैवेद्य आपण अतिशय थोडासा करायचा, अगदी कमी करायचा जेणेकरून हा वाया जाणार नाही आणि पण तो रोज झाला पाहिजे. जेवढे तुम्ही सत्यनारायण घालणार आहात तेवढ्या वेळा तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य हा बनवला पाहिजे आणि तो दाखवलाच पाहिजे. असं न चुकता आपल्याला करायचं आहे. जे लोक 5, 7 आणि 11 असे घालणार आहेत
5, 7 किंवा 11 असे सलग सत्यनारायण पूजा घालत असताना जर आपण जी नागवेलीच्या पानांचा विडे ठेवलेले आहे, ज्याची आपण देवी देवतांच्या स्वरूपात स्थापना केलेली आहे, ती पानं जर आपली कोमजली असतील, अर्थात ती खराब झाली असतील, तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी नक्की बदलून टाकायची आहेत. कारण खराब झालेली पाने आपण ठेवायची नाही, ती लगेच बदलायची. समजा 5, 7, 11 हे सत्यनारायण घालत असताना त्यावेळी सुपाऱ्या जर खराब झाल्या, अर्थात सुपाऱ्यांना रोज अभिषेक घातल्यामुळे त्यांना बुरशी लागते पांढऱ्या रंगाची. मग हे अशा सुपाऱ्या असतील तर त्या आपण बदलायच्या आहेत न चुकता. बुरशी लागलेली सुपारी किंवा खराब झालेलं पान आपल्याला ठेवायचं नाही, आपण नव्याने दुसरं आणून त्याची स्थापना करायची आहे. याचबरोबर बाळकृष्ण देवतेची पण तशीच रोजच्या रोज अभिषेक घालून रोज पूजा झाली पाहिजे. पण जे लोक सत्यनारायण 11पेक्षा जास्त घालणार आहेत, अर्थात 51, 21 किंवा 108 असे सलग सत्यनारायण घालणार आहेत, त्यांनी काय करायचं आहे की 11 दिवसाचे सत्यनारायण पूर्ण झाले की 11 दिवसाचे सत्यनारायण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सत्यनारायण पूजेची जी काही आपण मांडणी केली आहे त्या मांडणीचं विसर्जन करायचं आहे. याचं कारण असं आहे की 11 दिवस ज्यावेळी आपण सलग सत्यनारायण पूजा घालत असतो त्यावेळी ह्या 11 दिवसामध्ये ही मांडणीवरती आपल्या धूळ कचरा जमा होत असतो. याचबरोबर मांडणी केलेल्या चौरंगाच्या खाली सुद्धा घाण किंवा कचरा हा जमलेला असतो, धूळ बसलेली असते. याचबरोबर आपण जी विड्यांची स्थापना करतो त्यातील पाने खराब झालेली असतात किंवा सुपारी खराब झालेली असते. त्याचबरोबर जो कलश आपण ठेवतो त्या कलशातील पाणीसुद्धा खराब झालेलं असतं. 11 दिवसापेक्षा जास्त ज्यावेळी आपण सत्यनारायण घालणार आहोत तेव्हा कलशातील पाणीसुद्धा आपलं खराब झालेलं असतं, कारण त्यामध्ये आपण हळद, कुंकू व फूल घालतो. फूल हे पाण्यामध्ये राहिलं की ते कुजतं, खराब होतं आणि त्यामुळे आपली मांडणी 11 दिवसानंतर पूर्णपणे खराब होत असते. म्हणून जे 11पेक्षा जास्त सत्यनारायण पूजा घालणार आहेत त्यांनी काय करायचं की 11 दिवसाची मांडणी 11 दिवसाचे सत्यनारायण पूजा घालून झाली की ती आपली मांडणी विसर्जित करायची, अर्थात आपल्याला हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या मांडणीवर सोडायचे आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा नव्याने सत्यनारायण पूजेची मांडणी करायची, अर्थात सर्व वस्तू आपल्याला स्वच्छ धुवून पुसून ह्या घ्यायच्या आहेत. चौरंग पण आपण उचलायचा आहे, कारण चौरंगाच्या खाली सुद्धा प्रचंड प्रमाणात धूळ आणि घाण बसलेली असते. चौरंग आपला साफ करून घ्यायचा आहे. चौरंगावरचा कपडा जर खराब झाला असेल, कारण त्या कपड्याला हळद, कुंकू किंवा चंदन वगैरे लागत असतं, मग तो कपडा सुद्धा आपण दुसरा बदलायचा आहे. चौरंग साफ करून घ्यायचा आहे. चौरंगाच्या भोवती जर 4 तुम्ही आंब्याचे डहाळी लावला असाल आंब्याच्या, तर ते सुद्धा खराब होतात किंवा जुने होतात, तर ते सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत. अर्थात संपूर्ण सत्यनारायण पूजेची मांडणी आपल्याला नव्याने करायची आहे. कलशातील पाणी सुद्धा आपल्याला बदलायचं आहे, कारण कलशातील पाण्यामध्ये आपण हळद, कुंकू, पुष्प घालत असतो आणि त्या कलशातील पाण्यामध्ये जे फूल आपण टाकतो ते कुजतं, खराब होतं आणि त्यामुळे कलशातील पाणी सुद्धा खराब होत असतं. म्हणून आपल्याला संपूर्ण कलशातील पाणी हे बदलायचे आणि कलश घासून, धुवून, पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे. याचबरोबर कलशावरती आपण जे तांबण वापरतो आणि त्या तांबणात तांदूळ ठेवतो ते तांबण सुद्धा आपल्याला घासून, पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहे. तांबणात ते तांदूळ सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत. संपूर्ण मांडणी ही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण मांडणीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण मांडणी ही आपल्याला नव्याने करायची आहे. मांडणीमध्ये, जुन्या मांडणीमध्ये आपण जे तांदूळ, गहू, जे धान्य आपण वापरतो ते सुद्धा बदलून नवीन घ्यायचे आहेत. अर्थात जे लोक 11पेक्षा जास्त सत्यनारायण पूजा करणार आहेत त्यांनी न चुकता ही सत्यनारायण पूजा 11 दिवसाची झाल्यानंतर पूजेचे विसर्जन करायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने मांडणी करायची आहे. सर्व काही स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर पुन्हा नव्याने मांडणी करायची आहे आणि नव्याने आपण सत्यनारायण पूजा घालायची आहे. जे जास्त 108 वगैरे घालणार आहेत त्यांनी दर 11 दिवसांनी किंवा दर 7 दिवसांनी ही पूजेची मांडणी नव्याने करायची आहे. अगोदरची मांडणी ही विसर्जित करून, अर्थात तांदूळ थोडेसे मांडणीवर सोडायचे आणि सत्यनारायण देवतेला विनंती करून सांगायची की मी नव्याने मांडणी करणार आहे आणि दर 7 दिवसांनी किंवा 11 दिवसांनी आपल्याला सत्यनारायण पूजेची मांडणी पूर्णपणे उचलायची आहे आणि नव्याने करायची आहे. सलग 5, 7, 11 किंवा 21, 51, 108
असे सलग सत्यनारायण पूजा घालत असताना आपल्याला न चुकता सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना न चुकता रोज नैवेद्य दाखवायचा आहे आणि न चुकता या पोथीमधील 5 अध्याय हे वाचलेच पाहिजे. रोज 5 अध्याय हे वाचलेच पाहिजे. आपली सत्यनारायण पूजा ही पूर्ण होत असते. असं करू नये की पहिल्या दिवशी मांडणी केली, सत्यनारायण पूजेच्या या पोथीतील 5 अध्याय वाचले आणि उरलेले दिवस अध्याय वाचलेच नाहीत, फक्त आपली येऊन पूजा केली. तर असं करायचं नाही. तर रोज या पोथीमधील 5 अध्याय हे वाचलेच पाहिजे. जेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण घालणार आहात तेवढे दिवस सत्यनारायणातील हे अध्याय रोज वाचले पाहिजेत आणि रोज शिऱ्याचा नैवेद्य हा बाळकृष्ण देवतेला दाखवलाच पाहिजे. तेव्हाच आपली सत्यनारायण पूजा ही पूर्ण होत असते. बाळकृष्ण देवतेला आपण जो शिऱ्याचा नैवेद्य ठेवतो चौरंगावर वाटीमध्ये, तो फक्त आपल्या कुटुंबातील आपण आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना द्यायचा आहे. अर्थात कुटुंबातील बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला द्यायचं नाही. म्हणजे आपण दोघं पती पत्नी आणि आपली 2 मुले. परंतु जर तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहत आहात, जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात आणि तुमच्या कुटुंबामध्ये सासू सासरे आहेत, नणंद जावा दीर आहेत किंवा सत्यनारायण पूजा चालू असताना तुमच्या माहेरच्या व्यक्ती तुमच्याजवळ आलेल्या असतील, आई बाबा भाऊ वहिनी, तर आपण काय करायचं आहे की त्या चौरंगावर जो वाटीमध्ये शिरा ठेवलेला आहे नैवेद्य, तो आपणच घ्यायचा आहे, तो कोणाला द्यायचा नाही. परंतु जेव्हा आपण नैवेद्यासाठी शिरा करत असतो तेव्हा आपण भांड्यातला संपूर्ण काढून आपण वाटीमध्ये घेत नाही. थोडासा भांड्यामध्ये ठेवतो आणि थोडासा वाटीमध्ये घेतो आणि मग तो आपण बाळकृष्णाला दाखवत असतो. मग जो उरलेला आपल्या भांड्यात असतो, ज्या भांड्यात आपण शिजवतो, आणि तो नैवेद्य आपण इतर व्यक्तींना आपण द्यायचा आहे. किंवा आपण ज्यावेळी पूर्ण पूजा झाल्यानंतर वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य आपण दाखवतो. भाजी पोळी वरण भाताचे जे ताट आपण दाखवत असतो पूजा झाल्यानंतर, त्या ताटामध्ये आपला जो शिल्लक उरलेला नैवेद्य जो भांड्यामध्ये आहे ना, तो त्यामध्ये ॲड करायचा आणि मग ती वरण भात भाजी पोळीचा जो ताट आहे ते आपण दाखवायचं आणि त्या ताटामधील जो शिरा आहे तो आपण घरातील इतर व्यक्तींना कुणालाही देऊ शकतो. परंतु चौरंगावरती आपण जो बाळकृष्णाला सत्यनारायण देवतेला वाटीमध्ये ठेवतो तो फक्त आपण आणि आपल्या मुलांनाच फक्त शेअर करायचा आहे. परंतु जर सत्यनारायण पूजा ही अविवाहित मुलामुलींनी घातली असेल, त्या मुलांनी किंवा त्या मुलीने काय करायचं की जो बाळकृष्ण देवतेसाठी आपण वाटीमध्ये नैवेद्य ठेवलेला आहे वाटीमध्ये, तर तो आपण घ्यायचा, आपली भावंड असतील, बहीण असेल, भाऊ असेल त्याला द्यायचा आणि आपल्या आई वडिलांना द्यायचा. बस, अजून कुणालाही द्यायचा नाही. आपले आई वडील आणि आपली बहीण आणि भाऊ आणि आपण एवढ्यातच आपण वाटायचं आहे, जे लोक अविवाहित आहेत. ही अतिशय महत्त्वाची ही अशी माहिती ही तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती. कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, सगळे दिवस अध्याय वाचावेत की नाही, सगळे दिवस पूजा करावी की नाही, यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ खास केलेला आहे. तर ही झालेली सेवा मी स्वामी समर्थ आईच्या चरणी रुजू करते. आपला व्हिडिओ हा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा.